नाही वाकणार तो फक्त तुमच्या समोर आई वडिलांसमोरच नतमस्तक होणार। आणि जो आई वडिलांना देव मानतो तो माझ्या दृष्टीने थोर आहे, मोठा आहे, आणि त्यांनी माझ्या पाया पडावं, मला वाकून नमस्कार करावा असं मला अजिबात वाटत नाही। आपल्या कृपेनं घरात अगदी छान चाललेलं आहे। यांनी बिझनेस मधून रिटायरमेंट घेतली, सध्या घरीच असतात आणि माझ्या डोक्याला ताप करतात। नवरा घरात नसायचा तेव्हाही तुझी तक्रार असायची, आणि आता घरी आहे तरी तक्रार आहे। तुझ्या भाग्याचा हेवा करणारे खूप लोक आहेत या जगात, आणि जर ते तू नाकारशील तर ते भाग्य त्यांच्याकडे निघून जाईल। नाही नाही, क्षमा असावी, मी तक्रार नाही करत आहे, आणि तक्रार करण्यासारखं खरं नाहीच आहे काही। माझा भास्कर छान सेटल झालाय, त्याची चिंता नाही मला, आणि माझी सून अवनी संसार अगदी उत्तम करते, आणि आकाशच्या या 2 मुली, त्यांची पण प्रगती अगदी छान चालू आहे। म्हणजे तशी त्यांना शाळेत परीक्षा वगैरे नाहीये, पण छान शिकतायत, त्यामुळे त्यांचं संगोपन अगदी छान चालू आहे। आपल्याला घरी बोलवायचं विशेष कारण म्हणजे दादा, आईने सांगितलं होतं की स्वामीजी स्वतःहून यायचं म्हणाले होते। आईने बोलवलं स्वामीजींना? आमच्या आकाशचं लग्न ठरवलंय। अरे वा, आकाश लग्नाला तयार झाला तर? त्याच्या लग्नाला आपला आशीर्वाद हवा, माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे स्वामीजी। स्वामीजी, पाणी आणलंय तुमच्यासाठी, हे घ्या। मी आठवणीने वाळा घालून आणलंय बरं का, तुम्हाला आवडतं ना, मला ठाऊक आहे। घ्या घ्या घ्या। बहिणी, तुला सांगते, आता हे केरळला गेले होते ना, ते टूरसाठी नाही यात्रेसाठी, तर त्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता, म्हणून वाळा घालून आणलंय, मी न्यूज मध्ये बघितलं ना। चला पोचलो आपण। वसू, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? हं? विसरू नकोस। हो बाबा। चला बनी, उतरा। आता कशी तब्येत आहे तुमची? नाही, छानच असणार तुमची तब्येत, चेहऱ्यावर किती तेज झळकते, बापरे स्वामीजी। लक्ष्मी दबक्या पावलाने घरात येते। खूप कटकट चालली असेल घरात, खूप मोठा आवाज चालला असेल तर लक्ष्मी आल्या पावली निघून जाते, म्हणून तिच्या आगमनाच्या वेळेस आवाज करायचा नसतो। शांत राहा, शांत राहा।
ये मुली ये. शुभम भवतु. स्वामीजी, या मुलीशी आकाशचं लग्न ठरलंय आणि हे तिचे आई वडील, हा तिचा मुलगा. या ना आत्या, ये. नाव काय म्हणालीस तुझं? वसुंधरा. वसुंधरा, तुझ्या नावाचा खूप चांगला अर्थ आहे. वसुंधरा म्हणजे साक्षात पृथ्वी, या जगताची जननी माता. वसुंधरा आणि आकाश आणि या दोघांच्या मध्ये असलेली जीवसृष्टी. वसुंधरा, मला सांग, तुझ्या मते उत्तम गृहिणी कोण? सोपं आहे. जी घरच्यांसाठी सतत झटते तीच उत्तम गृहिणी. हा प्रश्न तुझ्यासाठी नव्हता मंगल. वसुंधरा, बोल. स्वामीजी, उत्तम गृहिणी तीच असते जी तिच्या कुटुंबाबरोबर तिची स्वतःची काळजी घेते. इतकंच नाही तर ती तिच्या कुटुंबाला तिच्यावर अवलंबून न ठेवता त्यांना स्वतःची काळजी स्वतः घेण्यासाठी सक्षम बनवते. उत्तम. सुखी कुटुंब कसं ओळखावं? आत्या, देताय ना आता उत्तर? सुखी कुटुंब तेच ज्यात भांडणं होत असतात. काय? हे असं का वाटतं तुला मुली? कारण आपण त्यांच्याशीच भांडतो ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं. ज्यांनी बदलावं असं आपल्याला वाटत असतं. भांडणामुळे गैरसमज दूर होतात आणि आता अजून घट्ट होत जातं. स्वामीजी, माफ करा मला, पण मला असं वाटतं ज्या घरात भांडणं होत नाहीत त्या घरातला संवादच संपलाय असं समजून जावं. आता शेवटचा प्रश्न. नवरा बायकोच्या नात्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली? मैत्री. एक वेळ प्रेमाची धार कमी होऊ शकते. शारीरिक सुखाची गरज आणि आवड दोन्ही संपू शकतं. पण मैत्री ती आयुष्यभर टिकते.
दैनंदिन सहवासाने उलट मैत्री अजून फुलते. एकमेकांच्या चुका, खोडी, सवयी या गमतीत घ्यायची कला फक्त मैत्रीत शिकवते. म्हणून नवरा बायकोच्या नात्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मैत्री आहे. उत्तम उत्तरं दिलीस. जिला संसाराचं सार समजलं ती साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हींचं रूप. सुखी राहा. तथास्तु. स्वामीजी बसून घ्या ना. बहिणी, अगं काय मस्त उत्तर दिलेस तू. वा 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 वा. कसं काय तुला इतकं छान सुचलं ग? हं? स्वामीजी, बहिणींनी दोघांच्या पत्रिका आणल्या, जरा बघा ना. आता त्याची काही एक गरज नाही. नाही, पण माझ्या मनाच्या समाधानासाठी पाहिल्या असत्यात तर. तुझ्या मनाची खात्री व्हावी म्हणून मी पत्रिका बघतो हवं तर. पण उत्तम सून मिळवलीस तू. या मुलीच्या इतकं सुखी तुझ्या आकाशला दुसरं कोणीही ठेवू शकत नाही. ही मुलगी वसुंधरा तुझ्या घरात भरभराट घेऊन येईल, आनंद घेऊन येईल. जयश्री, माणसाची जाण फक्त ग्रहांवर आणि त्याच्या पत्रिकेवर अवलंबून नसते, तर त्याच्या माणुसकीवरही अवलंबून असते. आणि इतकी चांगली सून तुला कुणीही मिळू शकणार नाही. मंगल आण त्या पत्रिकेकडे आण. आता खुद्द स्वामीजी म्हणतायत ना की गरज नाहीये, तर मग राहू दे, नको बघायला. हा, अगदी बरोबर बोलताय स्वामीजी. वसुंधरा ठाकूर घराण्याला शोभेल अशी मुलगी आहे. नाही म्हणजे ती अजून या घरात आली नाहीये, पण या घरासाठी खूप काही केलंय तिने. मी जरा प्रसादाचं बघते. आले. मी मदत करते. हं? हा लगेच. काय झालं? काय कुठे काय काय नाही. सांगणार आहात आता? काय ना आकाश सर, म्हणजे स्वामीजी खरं तर तुमच्या लग्नाची बोलणी करायला इथे आलेत ना. म्हणजे माझाही खूप विश्वास आहे त्यांच्यावर, म्हणून म्हटलं जरा माझी पण पत्रिका दाखवली असती तर कळलं असतं ना की माझ्या डोक्यावर अक्षता कधी पडणार ते. काय झालं का? ताई, तुम्ही एक काम करा, जरा बाहेर बघा. हा, स्वामीजींची काही भक्त मंडळी आली असतील तर त्या गेटच्या बाहेर वगैरे पण उभे असतील, जरा त्यांना काही हवं नको असेल ते बघा. प्रसादाकडे मी बघते. जा तुम्ही, जा. जयश्रीताई, अरे येऊ ना. या ना, तुम्ही तर व्याही आमचे, तुम्हाला खास आमंत्रण. खरं सांगू का, तुमचं नशीब फळफळलंय. हा, स्वामीजी फक्त आमच्यासाठी आलेत, अगदी खास. पण तुम्हाला सुद्धा त्यांचं दर्शन झालं. मुख्य म्हणजे तुमच्या वसुंधरेला त्यांनी पसंत केली. हो ना, हिच्यापेक्षा दुसरी चांगली सून मिळणार नाही तुम्हाला असं म्हणाले.
असतं एखाद्याचं नशीब. तिच्या पाठीमागे पुण्याई असेलच की तुमच्या कुठल्या तरी जन्मातली. आता तुम्ही बोलताय म्हणजे असेल ना. ते म्हणजे आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तुम्ही माझं काम केलंय का? म्हणजे वसुंधरा आणि बनीच्या नावाने काही प्रॉपर्टी केली आहे का? नाही ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आमचं घर आहे ना ते वडिलोपार्जित आहे. नाही हो, म्हणजे तुमचं राहतं घर त्यांच्या नावावर करा असं म्हणत नाहीये मी. दुसरी एखादी प्रॉपर्टी नाहीये का? नाहीतर उद्या म्हणाल की जयश्रीबाईंनी तुम्हाला राहत्या घरातून बाहेर काढलं. जयश्रीताई, त्याचं काय आहे ना, म्हणजे आमच्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाहीये ना. तर मी काय करणार? नाही नाही म्हणजे तुम्ही काही करू नका, फक्त थोडा धीर धरा. काय झालं ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय. आमच्या एका नातेवाईकांची सही लागणार आहे, ती मिळत नाहीये. हो, पण अशी कुठल्या नातेवाईकाची सही हवी आहे ज्याच्या वाचून तुमचं काम अडलंय? नाही म्हणजे दुसऱ्या गुणाचा तुमच्या प्रॉपर्टीवर कसा काय अधिकार असेल? आणि सुधीर भाऊ, तुम्हाला कोणी भाऊ बहीण नाहीये ना? आणि तुमचा मुलगा तर हयात नाहीये. मग असं कोणाच्या सही वाचून काम अडलंय तुमचं? म्हणजे माझे एक चुलत काका आहेत, गावालाच असतात. म्हातारे आहेत ते, त्यामुळे ते इकडे येऊ शकणार नाहीयेत ना. मला त्यांच्याशी फोनवरच बोलावं लागेल किंवा मग मला स्वतःला गावाला जावं लागेल. म्हणून थोडासा विलंब होऊ शकेल. आणि या काकाने सही करायला नकार दिला तर? बघा बाई, मी माझ्या मनाच्या शांतीसाठी स्वामीजींना बोलवलं होतं, पण हे लग्न होऊ देणं न देणं हे अजूनही माझ्याच हातात आहे. बघा बाई, म्हणजे माझी अट जर तुम्ही पूर्ण केली नाहीत तर हे लग्न होऊ द्यायचं की नाही या बाबतीत मला पुनर्विचार करावा लागेल. तू कशाला बोललीस? त्यांना काही शार्दूल बद्दल कळलं तर? अहो चुकून तोंडातून निघून गेलो हो.